ज्ञानेश्वर काकड. मी तुम्हाला आपणाला आय एम पी सांगणार आहे. आय बीच्या दृष्टीने सर्वात पहिले व्हॉट इज अ कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन काय आहे? कॉन्स्टिट्यूशन इज स्पेशल लिगल सँटिटी विच आउट द फ्रेमवर्क ऑफ प्रिन्सिपल ऑफ द, म्हणजे हे ना सुप्रीम लँड ऑफ लॉ आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला आर्टिकल्सवरती प्रश्न येऊ शकतात वेगवेगळ्या पद्धतीने. त्याचं कुठून काय काय सोर्सेस घेतलेले आहेत. सोर्सेसमध्ये सर्वात पहिले गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, त्याच्यामधून तुम्ही काय घेतले? फेडरल स्कीम आणि ऑफिस ऑफ गव्हर्नर, ज्युडिशरी, इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. परत ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधून काय घेतले? सिंगल सिटिझनशिप, रूल ऑफ लॉ. कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय घेतलं? फेडरेशन ऑफ स्ट्रॉंग सेंटर ऑफ रेसिड्युरी पॉवर. US कॉन्स्टिट्यूशनमधून काय घेतलं आहे? फंडामेंटल राईट्स अँड ज्युडिशियल रिव्ह्यू. इरिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमधून घेतले कॉन्करंट लिस्ट, फ्रीडम ऑफ ट्रेड अँड कॉमर्स इंटरकोर्स, जॉईंट सिटिंग, 2 हाऊसेस पार्लमेंट. वेबिनार कॉन्स्टिट्यूशन ऑफ जर्मनीमधून काय घेतलं? इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. सोव्हिएट कॉन्स्टिट्यूशनमधून फंडामेंटल ड्युटीज. फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनमधून रिपब्लिक ऑफ आयडियाज अँड लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. साऊथ आफ्रिकन कॉन्स्टिट्यूशनमधून घेतले अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, इलेक्शन मेंबर ऑफ राज्यसभा. जपानीजमधून काय घेतलं आहे? प्रोसिजर ऑफ इस्टॅब्लिश बाय द लॉ. मग प्रत्येक प्रिएम्बलमध्ये तुम्हाला महत्त्वाचं दिलं आहे जस्टिस, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल लिबर्टी थ्रू द एक्सप्रेशन ऑफ द बिलीफ, फेथ अँड वर्कशिप, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस, ऑपॉर्च्युनिटी ऑफ प्रमोटिंग अमॉंग देम ऑल, फ्रॅटर्निटी, अश्युरिंग द डिग्निटी अँड इंडिव्हिज्युअल युनिटी. या गोष्टी दिल्या आहेत. त्यामध्ये 42nd अमेंडमेंट ही मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये SR बोम्मईची केस झाली होती युनियन ऑफ इंडिया, तर त्याच्यामध्ये सेक्युलरिझम हा शब्द त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, सेक्युलरिझम. मग त्याच्यानंतर आपली युनियन टेरिटरी, स्टेट टेरिटरी, युनियन टेरिटरी विच मे बी ॲक्वायर्ड टू द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. फंडामेंटल राईट्स, सिटिझनशिप ॲक्ट आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आर्टिकल 16 वरती येऊ शकतं इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. आर्टिकल 50 prohibition of the discrimination of the grounds religion, race, caste, sex, place आणि birth. या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. त्याच्यानंतर 5 रिट्स महत्त्वाचे आहेत. हेबियस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन, सर्च्युरी, कोवारंटो. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फंडामेंटल ड्युटीज महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. फंडामेंटल राईट्स मीन दे आर जस्टिसिएबल, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल नॉट जस्टिसिएबल. These are the negative as they prohibit state from the doing certain things. Positive require state of certain things. Aim establish political democracy, social economic democracy. They have legal sanction, moral political sanction. Promote the welfare of individual, welfare community. That is very important very important. ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिझोल्युशन ऑफ ॲडॉप्टेड. संविधान कधी ॲडॉप्ट कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिझोल्युशन ॲडॉप्टेड बाय द कंटिन्युएंट असेंब्ली, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑन द जानेवारी 22, 1947 वॉज ड्राफ्टेड बाय जवाहरलाल नेहरू. आन्सर आहे याचं. द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया वॉज एस्टॅब्लिश इन 1950. विच ऑफ द फॉलोइंग ऑफिस हिल्ड द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया, गव्हर्नर ऑफ स्टेट. विच ऑफ द फंडामेंटल राईट ऑफ डिस्क्राईब द डॉक्टर B.R. आंबेडकर एज द